अधिकृत फेरीवाल्यांना कुळगाव बदलापूर शहरातील अधिकृत फेरीवाल्यांना जागा देण्याबाबत जे धोरण ठरवण्यात आलं त्या धोरण ठरवण्याची माहिती देण्यासाठी या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असलेल्या कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या सन्माननीय नगराध्यक्षा रुचिताताई घोरपडे, त्याचप्रमाणे कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षा आदरणीय प्रियंकाताई दामले, भारतीय जनता पक्षाचे गटनेते आदरणीय शरदजी तेली साहेब, आरोग्य सभापती किरण भोईर साहेब, माजी नगरसेवक सूरज मोठे, उपस्थित पत्रकार बंधू आणि भगिनींनो, खरं तर कुळगाव बदलापूर शहरातील फेरीवाल्यांबाबत धोरण ठरवण्यासंदर्भात गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी प्रक्रिया चालू होती आणि प्रशासकीय कालावधीमध्ये या बाबतीमध्ये काही प्रक्रिया पूर्ण होऊन फेरीवाल्यांची एक समिती सुद्धा त्या ठिकाणी तयार करण्यात आली होती आणि त्या समितीला विश्वासात घेऊन त्यांच्या मान्यतेने कालच कुळगाव बदलापूर नगर परिषदेने या फेरीवाल्यांच्या समित्यांची मान्यता घेऊन आदरणीय नगराध्यक्षा रुचिता घोरपडे यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्याधिकारी मारुती गायकवाड प्रशासक आपले मुख्याधिकारी आहेत त्यांच्या बरोबर या ठिकाणी एक बैठक झाली आणि या बैठकीमध्ये काही निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आले। शहरातील फेरीवाला व्यवसाय अधिक शिस्तबद्ध करणे, पादचारी आणि वाहतुकीस अडथळा होऊ न देणे आणि पात्र फेरीवाल्यांच्या उपयोगितेचे संरक्षण करणे या उद्देशाने पथविक्रेता उपजीविका संरक्षण आणि पथविक्री अधिनियम 2014, स्ट्रीट वेंडर्स ऍक्ट 2014 आणि त्या अंतर्गत लागू नियम, शासन निर्देश आणि कुळगाव बदलापूर नगर परिषदेने निश्चित केलेल्या धोरणानुसार व पात्र व अधिकृत फेरीवाल्यांना निश्चित ठिकाणी धोरण करण्याबाबत आणि जागांचे वाटप करण्याबाबत त्या ठिकाणी धोरण ठरवण्यात आलेलं आहे। कुळगाव बदलापूर नगर परिषद क्षेत्रातील फेरीवाला व्यवस्थापन करताना एक पात्र फेरीवाल्यांच्या रोजगाराचा आणि उपजीविकेचा हक्क अबाधित ठेवणे आणि नागरिकांना सुरक्षित आणि अडथळामुक्त पादचारी मार्ग, सुरळीत वाहतूक, सार्वजनिक रस्त्यांचा योग्य वापर आणि शहरातील स्वच्छता आणि सुव्यवस्था कायम ठेवणे या दोन्ही बाबी या समतोल राखण्याची भूमिका नगर परिषदेने स्वीकारलेली आहे। नगर परिषदेतून करण्यात आलेल्या सर्वेक्षण आणि लागू प्रक्रियेनुसार पात्र ठरलेल्या फेरीवाल्यांना नियमानुसार अधिकृत जागा, विक्री क्षेत्र उपलब्ध करून देण्यात आले असून त्यामुळे संबंधित अधिकृत फेरीवाल्यांना त्यांची जागा निश्चित करून जागेतच व्यवसाय करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी प्रोत्साहित केले आहे। त्यांना अधिकृत जागा देण्यात आली असून त्या ठिकाणी रेल्वे स्टेशन परिसर, मुख्य रस्ते, फुटपाथ, चौक, उड्डाणपूल परिसर आणि इतर प्रतिबंधित ठिकाणी बाकीच्या ठिकाणी अतिक्रमण करू नये यासाठी या जागा निश्चित करण्यात आल्या आहेत। अधिकृत जागा मिळाल्यानंतर दुसऱ्या ठिकाणी अनधिकृतपणे व्यवसाय केल्याचे आढळल्यास संबंधित प्रकरणास लागू असणारे कायदा, नियम आणि नगर परिषदेच्या धोरणानुसार त्या ठिकाणी आवश्यक कारवाई करण्यास आता कुळगाव बदलापूर नगर परिषद त्या ठिकाणी सक्षम झालेली आहे। रेल्वे स्टेशन आणि प्रमुख रस्ते अडथळामुक्त ठेवण्यावर आमचा त्या ठिकाणी भर आहे। बदलापूर पूर्व आणि पश्चिम रेल्वे स्टेशन परिसरात दररोज मोठ्या प्रमाणात प्रवाशांची ये-जा होते। या परिसरात अनियंत्रित फेरीवाला व्यवसायामुळे पादचारी मार्ग अरुंद होणे, वाहतूक कोंडी होणे, आपत्कालीन वाहनांना अडथळा निर्माण होणे तसेच नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होणे याबाबी त्या ठिकाणी निदर्शनास आल्या होत्या। त्या अनुषंगाने रेल्वे स्टेशनकडे जाणारे प्रमुख मार्ग, फुटपाथ, चौक, बस थांबे, रिक्षा मार्ग, उड्डाणपूल परिसर, अग्निशमन आणि आपत्कालीन प्रवेश मार्ग व इतर संवेदनशील सार्वजनिक जागा अतिक्रमण मुक्त करण्याची भूमिका कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा आदरणीय रुचिता घोरपडे आणि त्यांच्या संपूर्ण टीमने या ठिकाणी घेतलेली आहे। फेरीवाल्यांच्या रोजगाराला आम्ही या ठिकाणी विरोध करत नाही आणि परंतु अनधिकृत अतिक्रमणाला त्या ठिकाणी विरोध करतो। कुळगाव बदलापूर नगर परिषदेची भूमिका नेहमी फेरीवाल्यांना रोजगार बंद करण्याची नसून अधिकृत फेरीवाला, अधिकृत जागेवर व्यवसाय हे तत्व प्रभावीपणे राबवण्याचे आहे। पात्र फेरीवाल्यांना कायद्यानुसार संरक्षण मिळाले पाहिजे, त्याप्रमाणे शहरातील लाखो नागरिकांना रस्ते आणि फुटपाथ सुरळीतपणे वापरण्याचा अधिकार आहे। त्यामुळे अधिकृत फेरीवाल्यांचे पुनर्वसन, नियमन आणि सार्वजनिक रस्ते अडथळामुक्त ठेवणे या दोन्ही बाबी एकत्रितपणे विचार करण्यात आल्या आहेत। त्या दृष्टिकोनातून नागरिक आणि फेरीवाल्यांनी कुळगाव बदलापूर नगरपालिकेला सहकार्य करण्याचं आवाहन या ठिकाणी आता कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सन्माननीय रुचिता घोरपडे त्या ठिकाणी करणार आहेत। त्या अनुषंगाने मी रुचिता घोरपडे यांना विनंती करतो की त्यांनी पुढील बाबत मार्गदर्शन करावे। हो, अधिकृत जागा फेरीवाल्यांना मिळण्यासाठी कशा पद्धतीने आता प्रयत्न होणार आहे? कालच आमची मीटिंग झाली आणि त्यामध्ये जे 335 फेरीवाले होते, 996 फेरीवाल्यांनी नोंदणी केली होती। त्याच्यामध्ये आम्ही संपूर्ण पडताळणी करून त्याच्यामध्ये 335 फेरीवाले हे कन्फर्म झालेले आहेत। त्यामधले आपण 184 फेरीवाले जे आहेत हे बदलापूर पश्चिम येथे असणार आहेत आणि 135 फेरीवाले जे आहेत हे बदलापूर पूर्व येथे असणार आहेत।
तर तशा प्रकारे काल पूर्ण मीटिंग मध्ये त्या प्रकारची चर्चा झाली. जे प्रशासनाच्या काळामध्ये जी कमिटी नेमली गेलेली त्या कमिटीला बोलवून रीतसरपणे त्यांच्याशी चर्चा करून सगळ्या गोष्टी तिथे सोडवण्यात आलेल्या आहेत आणि काल सगळ्या गोष्टींची मान्यता त्यांच्याकडून मिळाली. कायद्यामध्ये ज्याप्रमाणे तरतूद आहे त्या नियमानुसार, हायकोर्टाच्या नियमानुसार आपल्याला 1 मीटर बाय 1 मीटर ही जागा आपल्याला फेरीवाल्यांना देणं आहे. तर त्या अनुषंगाने सगळ्या प्रकारचं वर्क झालेलं आहे आणि त्याप्रमाणेच आपण प्रत्येकाला जागा देणार आहोत. आणि ही जागा अधिकृत असणार आहे, त्यांना ID आपण देणार आहे. म्हणजे वारंवार अनधिकृत बसले म्हणून त्यांना उठवायला जावं लागतं हा प्रकार न घडता एक फिक्स असं शहराला एक शिस्त लागावी आणि त्याप्रमाणे फेरीवाल्यांना सुद्धा न्याय मिळावा या अनुषंगाने आपण इथे काम करणार आहोत. आणि त्याप्रमाणे काल सगळी मांडणी झालेली आहे, सगळ्या गोष्टी फिक्स झालेल्या आहेत. लवकरच त्यांची अलॉटमेंट पण चालू होणार आहे. कुठे जागा? जागा अशा आता बदलापूर वेस्ट मध्ये छत्रपती शिवाजी मार्केटमध्ये 30 जण आहेत. स्वामी समर्थ चौक ते गणपती मंदिर 26 आहे. सानेवाडी चौक ते समर्थ चौक 19 आहे. समर्थ चौक ते बॅरेज रोड 17. शनीनगर नाला नियर 29 जण आहेत. शनीनगर टू मांजर्ली चौक 15 जण आहेत. सानेवाडी चौक टू गणपती मंदिर 17 जण आहेत आणि मोहनानंद नगर टू सर्वोदय नगर 31 जण आहे. हे बदलापूर वेस्टचे 184 लोकांची ही जागा असणार आहे. त्याचबरोबर बदलापूर ईस्टला स्टेशन टू गांधी चौक 19, स्टेशन टू ओल्ड कात्रप रोड म्हणजे जुना कात्रप रोड 11, ऑपोजिट नवरत्न हॉटेल पार्किंग 7 जण असणार आहेत. ओल्ड कात्रप रोड 14, कात्रप नाका टू MD 17 म्हणजे मॅगडी, घोरपडे चौक टू DG1 11, आपटेवाडी नाका टू शिरगाव 15, गावदेवी तलाव टू गोपाल डेअरी 10, होप इंडिया कंपाऊंड टू खरवई तुलसी सिटी 7, मोहपाडा टू कोणार्क गार्डन 9 आणि तानाजी मालुसरे गार्डन टू स्टेशन 15 असे 135 जण आहेत. त्याच्यामध्ये डमी फॉर्म आम्हाला 16 मिळालेले आहेत किंवा ज्यांच्याशी कॉन्टॅक्ट पण झालेला नाहीये असे 16 निघालेले आहेत त्याच्यामध्ये. तर मग अशामध्ये तसं बघितलं तर मग आता 319 जणांच्या जागा आपण फिक्स करतो आहे. ही कशी छाननी केली म्हणजे? ही ह्यांनी अधिकृत नोंदणी केलेली आहे आणि 950 पैकी हो, ह्या 950 पैकी ह्याचा पूर्ण सर्वे घेतला, ह्यांचे डॉक्युमेंट्स तपासले गेले आणि जो कायद्यामध्ये तरतूद आहे त्यानुसार पूर्ण चेक केलं आणि त्यानुसार आपण ह्या जागा ह्या 319 जणांना अलॉट करतोय. आणि हे काल ही प्रक्रिया सगळी पूर्ण झालेली आहे आणि त्यांची जी पूर्ण कमिटी होती, जी प्रशासकीय काळामध्ये निवडणूक होऊन जी झाली होती, त्या कमिटीशी चर्चा करून सविस्तर चर्चा करून आपण सगळ्या गोष्टी या ठरवलेल्या आहेत आणि त्यांना सगळ्या या गोष्टी मान्य सुद्धा झालेल्या आहेत. आता या कमिटीवर कोण असणार आहे? नावं आता माझ्याकडे इथे नाही आहेत सद्यस्थितीत. जी ठरलेली आहेत, जी अधिकृत इलेक्टेड लोक होते त्यांचे इलेक्शन होऊन ती सगळे तिथे असणार आहेत. आपण असं टेंटेटिव्हली कोणाला ठरवलेलं नाहीये. त्यांचं प्रॉपर इलेक्शन झालेलं आहे. लेडीज जेंट्स सगळे त्याच्यामध्ये आहेत. आणि जो आपल्याला हायकोर्टाचा आदेश आहे की शाळेपासून, हॉस्पिटल पासून, स्कूल्स पासून जो आपल्याला हे डिस्टन्स सोडायचा आहे त्या अनुषंगाने ह्या सगळ्या क्रायटेरिया आखलेला आहे आणि त्या अनुषंगाने या जागा अलॉटमेंट होणार आहे. मटण आणि मच्छी विक्रेतेवाल्यांचं कसं म्हणजे? त्यांच्यासाठी पण आपण आता एक मच्छी मार्केट आपल्याकडे आहे. आपण मध्ये मी टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंट बरोबर व्यवस्थितरित्या सर्वे केला आणि कितीही आपण म्हटलं तरी जागोजागी मच्छीवाले बसले तर ती घाण दुर्गंधी होते, घाण होते आणि मग नंतर त्याचा उग्रवास येतो. त्याचा नागरिकांकडून बऱ्याच वेळा तक्रारी येतात. तर आपण ईस्ट आणि वेस्ट असं दोन्ही ठिकाणी प्रॉपर आपल्या ज्या नगरपालिकेच्या जागा आहेत, ज्याच्यावर नगरपालिकेचं रिझर्वेशन आहे, त्या जागांवर आपण त्यांना असे चांगल्या प्रकारे शेड बांधून पाणी व्यवस्था, लाईट व्यवस्था, बसायची जागा अशी प्रॉपर त्यांना देणार आणि एक मार्केट टाईप त्यांचं तिथे पुनर्वसन करणार आहे. म्हणजे शहरामध्ये प्रत्येक ठिकाणी त्याची घाण होता कामा नये आणि एक दिसायला सुद्धा व्यवस्थितरित्या होणार आहे. हे आता आमचं हे काम झालं
की त्याच्यानंतर त्या कामाला सुद्धा आम्ही म्हणजे सुरुवात थोडीशी झालेली आहे. पुढे पेपरवर्क वगैरे सगळं होऊन प्रॉपर आम्ही त्या अनुषंगाने सुद्धा काम करणार. ज्यावेळी हे इलेक्शन झालं होतं तेव्हा जवळपास 900-950 लोक यादीवरती होती, पण अनेकांचे असे आरोप होते की एक कोणतरी मुखिया होता असतो आणि त्याची जवळपास 4-5 नोंदणी असतात, 4-5 जणांना पकडतो. ही काळजी तुम्ही कशी घेतली की प्रत्येकाला या आता हे संधी मिळाली पाहिजे? नाही, पण आता फेरीवाला धोरणानुसार जर आपण म्हणायला गेलो तर कुटुंबामध्ये कुटुंब म्हणतो आपण, एका कुटुंबाला एक जागा. मग त्या कुटुंबामध्ये कोण आलं? नवरा बायको 2 मुलं असा कुटुंब आलं. मग त्या कुटुंबाला एकच जागा. म्हणजे विषय कुठला पण असू दे, शासनाकडून जर आपल्याला काही द्यायचं झालं तर ते कुटुंबाला एकच जागा. भले ते फेरीवाला असो किंवा घर असो किंवा अन्य काही असो, कुटुंबाला एकच जागा मिळणार अशा प्रकारचं हे ह्याच्यामध्ये मांडणी केलेली आहे. त्याच्यात मी एक ऍड करतो की 996 लोक जे त्या ठिकाणी ऑनलाईन रजिस्टर झाले होते, ते नगरपालिकेने एक एजन्सी नेमली होती, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट, आणि त्यांनी ऑनलाईन नोंदणी मागितली होती. त्याच्यामध्ये 996 लोकांनी नगरपालिकेकडे अर्ज केला आणि 996 लोकांनी ऑनलाईन अर्ज करायचा असल्यामुळे वेगळ्या प्रांतातनं, कदाचित काही लोकांनी युपीवरनं पण नोंदणी त्याच्यातनं केली होती, पण त्याची नोंदणी झाली. नोंदणी झाल्याच्या नंतर त्याची निवडणूक झाली. त्या निवडणुकीच्या कालावधीत पण सुद्धा सगळ्या लोकांनी त्या निवडणुकीत इलेक्शनमध्ये सहभाग नाही घेतला वोटिंगच्या वेळेला. आता आम्ही काय केलं, नगराध्यक्ष मॅडम आल्याच्या नंतर आम्ही परत एकदा या 996 लोकांना आव्हान केलं की तुम्ही तुमचे कागदपत्र सादर करा. त्याच्यातल्या फक्त 335 लोकांचे कागदपत्र सादर झाले. याचा अर्थ बाकीचे जे 600 लोक, तुमचा जो प्रश्न आहे की बाकीचे जे 600 लोक होते, बाकीचे 600 लोक अस्तित्वात आहेत किंवा नाहीत या बाबतीमध्ये अजूनही काही माहिती त्या ठिकाणी नाही. बरेचसे लोक डबल 2-2, 3-3 लोकांनी नोंदणी केली होती. ते सगळे लोक आता याच्यातनं, या लिस्टमधनं त्या ठिकाणी गायब झालेले आहेत. आणि या निमित्तानं उलट आम्ही आता लोकांना, नगराध्यक्ष मॅडमच्या वतीनं असं आव्हान करणार आहोत की याच्यामध्ये 335 मध्ये जवळजवळ सगळे लोक हे बदलापूर शहरामध्ये राहणारे स्थानिक लोक आहेत. याच्यात थोडेसे काय असतील, आम्ही त्याची त्रुटी करतोय, परंतु बाकीचे जे लोक नोंदणी करायचे राहिलेले आहेत तर त्या लोकांना सुद्धा नगराध्यक्ष मॅडमच्या वतीने आव्हान असं करण्यात आलेलं आहे मागच्या 2 मीटिंगमध्ये, की अशा लोकांनी सुद्धा नगराध्यक्ष मॅडमकडे आणि मुख्याधिकाऱ्यांकडे जर अर्ज दिला आणि त्यांचे पुरावे जर त्यांनी सादर केले तर अजून आम्हाला 400-500 लोकांना वाढवण्यामध्ये सुद्धा स्कोप त्या ठिकाणी निश्चितपणे आहे. त्यामुळे त्या लोकांनी सुद्धा नोंदणी करावी. आता बरेचसे लोक ऑफिशियल आपल्या शहरामध्ये राहतात, त्यांचं डोमसाईल आपल्या शहरातलं आहे, महाराष्ट्रातला 15 वर्षाचा रहिवासी दाखला आहे, अशा लोकांची सुद्धा नोंदणी त्या ठिकाणी होणार आहे. त्यांनी माननीय नगराध्यक्ष मॅडमकडे या ठिकाणी हे अर्ज आणि मुख्याधिकाऱ्यांकडे अर्ज करून त्याची सुद्धा छाननी त्या ठिकाणी करून त्या लोकांचं सुद्धा पुनर्वसन त्या ठिकाणी केलं जाणार. आणि आठवडे बाजार जेव्हा आमच्या नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये जेव्हा विषय झाला होता आठवडे बाजार बंद करण्याच्या ह्याचा, तर त्या आठवडे बाजार बंद करण्याच्या ह्याच्यामध्ये 19 नंबरचा हा विषय होता. आणि त्याच्यात सगळ्यात पहिले जर चर्चा कोणी केली असेल, तुकाराम म्हात्रे सरांनी चर्चा केली आणि त्यांनी ह्याच्यामध्ये रीतसर असं म्हटलेलं आहे की आठवडे बाजार बंद झाला पाहिजे आणि त्याचं त्यांनी कारणं सुद्धा दिलेली आहे त्याच्यामध्ये. आणि त्याचबरोबर फक्त आम्हाला विनंती कोणी केली होती तर अरुण सुरवळ सरांनी केली होती आणि शीतल राऊत मॅडमनी सुद्धा केली होती की ठीक आहे, आपल्याला शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने जर आठवडे बाजार बंद करायचा आहे तर नक्कीच करा, पण जे हे फेरीवाले आहेत त्यांना कुठेतरी पुनर्वसित करा किंवा त्यांना कुठेतरी न्याय द्या. तर त्या अनुषंगाने आपण हे लगेच जे मी म्हटलं मगाशी, शिंदे साहेबांनी म्हटलं की जे ऑफलाईन ज्यांचे नोंदणी झालेल्या नाही त्यांनी त्यांचे डॉक्युमेंट सादर करा. सगळ्यांचे अर्ज आले तर आम्हाला त्याच्याबद्दल स्पेशल मीटिंग घेऊन त्याच्यावर ठरवता येईल की, कारण काय आपण 996 जागांचं डीपीआर बनवलेलं आहे, पण आता आपल्याकडे फक्त 319 जण त्या जागेवर बसणार आहेत, बाकीच्या जागा आमच्या उर्वरित तशाच आहेत. तर मग तिथल्या एरियातल्या त्या नागरिकांनी, फेरीवाल्यांनी आमच्याकडे जर डॉक्युमेंट सादर केले तर आम्ही नक्कीच आमच्या सभागृहासमोर हा विषय मांडून ह्याच्यातून मार्ग काढून त्यांना आम्हाला जागा द्यायला आम्ही तयार आहोत. हे आम्ही वारंवार सांगत आलेलो. जेव्हापासून आठवडा बाजार बंद झालेला आहे तेव्हापासून आम्ही वारंवार या बाबतीत बोलत आलेलो आहोत. अर्ज आमच्याकडे आलेले नाहीत, त्याच्यामुळे सभेपुढे हा विषय आलेला नाही. त्याच व्यतिरिक्त आम्ही सुद्धा हा विचार केलेला आहे की जर आठवडा बाजार आपल्याला चालू करायचा आपण जर विचार केला तर तो विचार सुद्धा आम्ही आमच्या नगरपालिकेच्या अधिकृत जागांवर करणार आणि त्याच्यावर सर्वतोपरी होल्ड नगरपालिकेचाच असणार आहे, इतर कोणाचा नसणार आहे. कुठला कॉन्ट्रॅक्टर नाही किंवा कोणीही नाही. कारण काय होत होतं, बाजारपेठेमध्ये नगरपालिकेकडून वेगळी पावती घेतली जात होती आणि इतरांकडून वेगळी घेतली जात होती आणि नाव जात होतं नगरपालिकेचं की नगरपालिका 2-2 वेळा पैसे घेतले.
तर हे कुठेतरी आम्हाला थांबवायचंय आणि जी काही फेरीवाल्यांच्या बद्दल आहे ते निर्णय सर्वतोपरी आम्हाला नगरपालिकेच्या अंडरच ठेवायचे. तर आम्ही त्या संदर्भात सुद्धा आम्ही डिस्कशन चालू केलेलं आहे आणि लवकरात लवकर ते सुद्धा आम्ही काम चालू करणार आहे की प्रॉपर ईस्ट आणि वेस्ट एक आठवडे बाजारासाठी जागा निश्चित करून तिथे आपण त्यांना प्रॉपर जागा देणार आहोत आणि त्याच्यातून जे इन्कम येणार आहे ते फक्त नगरपालिकेकडेच येणार आहे. आठवडी बाजार सुरू व्हावे असं ते उपोषण सुरू होतं. काल वामन म्हात्रे गेले आणि त्यांच्या माध्यमातूनच हे उपोषण मागे घेण्यात आलं. वामन म्हात्रे जातात, उपोषण मागे घेतात, तुकाराम म्हात्रे सभागृहामध्ये विरोध करतात, दिशाभूल करतात का उपोषण करतात? ते आता तसंच वाटतंय. आता म्हात्रे साहेब स्वतः पण तिथे उपस्थित होते जेव्हा हा विषय झाला. म्हणजे मी तुम्हाला सांगते 18/2/2026 ची आमची ही जी सभा होती, पूर्वी आधीचे विषय चर्चेला आले, चर्चा खूप वेळ रंगली, वेळ संपत आली, त्याच्यानंतर आमची लगेच ती सभा तिथे तहकूब झाली आणि लगेच एक दिवसाआड म्हणजे 20/2/2026 ला आमची ही पुढची सभा कंटिन्यू झाली आणि त्या सभेमध्ये हे विषय चर्चेला आले. ही विषय चर्चा करताना सर्व सन्माननीय सदस्य तिथे उपस्थित होते आणि सगळ्यांच्या मंजुरीनेच हा विषय मंजूर झालेला आहे. विषय काय होता? शेतकरी आठवडे बाजार चालावा हा त्याच्यामध्ये. आता ह्याच्यामध्ये सुद्धा अरुण सुरवार सरांनी पण जे मागणी केलेली आहे की जे शेतकरी आहेत ते डायरेक्ट शेतातून इथे भाजी विकायला येतात, म्हणजे ती कमी भावात नागरिकांना मिळते, त्या अनुषंगाने आपण आठवडे बाजार बंद नाही करावा, पण त्या अनुषंगाने आपण नगरपालिकेच्याच अंडर हे करायचं हा आम्ही निर्धार केलाय आणि त्यानुसारच आम्ही करणार आहोत. कारण काय, इतर जे एलिगेशन्स नगरपालिकेवर लागले जातात हे कुठेतरी थांबले गेले पाहिजेत, हा त्यामागचा उद्देश असणार आहे. तर शेतकी आठवडे बाजार आम्ही चालू करू आणि नक्कीच त्याच्यासाठी आम्ही पण हे सगळे विषय जे आहेत हे आम्हाला सभागृहासमोर आणायचे आहेत. आणि जे आता आंदोलनाला बसले होते त्यांना डे 1 पासून आम्ही सांगतोय की तुम्ही तुमचे कागदपत्र आमच्याकडे जमा करा, तुम्हाला आम्ही या डीपीआर नुसार जी जागा अलॉट करायची आहे ती आम्ही तुम्हाला करतो. डीपीआर मंजूर व्हायला वेळ लागतोय तर आम्ही सभागृहामध्ये चर्चा करून काय टेंटेटिव्ह प्रायोरिटीवर आपल्याला काय जागा देता येईल का ह्याच्या संबंधित आम्ही चर्चा करतो. तुम्ही आम्हाला सहकार्य करा, आम्ही तुमच्यासाठी काम करू. हे वारंवार माझं डे 1 पासून त्यांना सांगणं होतं, पण त्यांचं असं म्हणणं की तुम्ही सांगाल त्या जागांवर आम्ही बसणार नाही, आम्हाला जी जागा पाहिजे तीच तुम्ही आम्हाला द्यायची. पण आम्ही जो डीपीआर मंजूर केलाय, एक शहराला शिस्त लागावी, शहर स्वच्छ सुंदर दिसावं, फेरीवाल्यांवर पण अन्याय होऊ नये, या अनुषंगाने आम्ही हा डीपीआर मंजूर करून हे सगळं काम करत होतो. त्यांचं असं म्हणणं की आम्ही सांगू तिथेच आम्हाला जागा द्या, पण तसं करता येत नव्हतं. कारण काय, वारंवार वाहतूक कोंडीच्या समस्या असो, चेन स्नॅचिंग असो, घरफोडी असो, इतर बऱ्याचशा गोष्टी, त्याचबरोबर हे बाजारपेठेत जे अधिकृत फेरीवाले आहेत, सगळे दुकानदार आहेत, त्यांच्या सगळ्यांच्या आमच्याकडे रीतसर तक्रारी यायला लागल्या होत्या की मॅडम या आठवडे बाजारामुळे लोक येतात, आठवडे बाजारात आठवड्याभराचं सामान घेऊन जातात, आमच्या दुकानात गिराईकच येत नाही. आम्ही एवढं लाखोचं दुकान अधिकृतरित्या विकत घेतलं, तुम्हाला आम्ही टॅक्स भरतो, सगळ्या गोष्टी आम्ही रीतसर करतोय, पण आमचा धंदा कुठेतरी बुडत चालला आहे. तर प्लीज तुम्हाला विनंती आहे की आपण नक्कीच ह्याच्याबद्दल काहीतरी निर्णायक भूमिका घ्या किंवा काहीतरी आम्हाला सोल्युशन द्या. या अनुषंगाने पूर्ण सभागृहापुढे हा विषय मांडून आम्ही हा विषय मंजूर करून नंतर त्याच्यावर ऍक्शन घेतल्या गेलेल्या आहे. आता सुद्धा चोरून आठवडे बाजार भरले जात होते, त्याच्या सुद्धा वारंवार तक्रारी आमच्याकडे येत होत्या, म्हणून आमचा अतिक्रमण विभाग तिथे जाऊन त्याच्यावर ऍक्शन घेत होतं. असं कोणाचंही ऐकून किंवा आम्ही आमच्या मनाने काहीच केलेले नाहीये. जे काही आहे, जे सभागृहात जे ठरले त्याप्रमाणेच काम होत आलेलं आहे. मुख्याधिकाऱ्यांनी खरं तर परवानगी दिली होती आणि त्याच्यानंतर काहीतरी 8-15 दिवसात काहीतरी ती पुन्हा एकदा ती परवानगी रद्द करण्यात आली असं सुद्धा काल त्यांनी आरोप केला. नाही, मुख्याधिकाऱ्यांनी आता त्यांना परवानगी म्हणजे कसं आहे की तुम्हाला जसं सांगितलं की परत चालू झाले, परत आमच्याकडे तक्रारी यायला सुरुवात झाली, तेव्हा मग तो निर्णय घेतला गेला की नाही, हे आठवडे बाजार चालू करू शकत नाही आपण, हे आपण जे ठराव घेतलेले आहेत त्याच्या विरुद्ध जातंय, ते योग्य नाही. म्हणजे आपण ठरवतो एक आणि करतो एक, असं त्याच्यामध्ये ते पिक्चर दिसतंय. तर ते करण्यापेक्षा आपण प्रॉपर काहीतरी त्याच्यावर सोल्युशन काढू आणि कायमस्वरूपी सोल्युशन काढू, हे असं ठरलं आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा मग त्याच्यावर ऍक्शन मोड चालू झाला. आंदोलनामध्ये आठवडे बाजारातून मेन मुद्दा सोडून वेगळेच वक्तव्य करण्यात येत होते. वामन म्हात्रे नगराध्यक्ष सगळं बरं झालं असतं, असे अनेक मुद्दे त्यांनी उपस्थित केले होते. कुठेतरी आठवडे बाजाराचा मुद्दा पुढे करून राजकारण करण्याचा प्रयत्न होत होता. नक्कीच.
माझ्याकडे तर इथले बदलापूरचे जेवढे दुकानदार आहेत, सगळ्या प्रकारचे जे व्यापारी आहेत, त्यांनी मला पर्सनली मेसेज करून सांगितलं की ताई हे चुकीचं घडतंय. हा आठवडे बाजाराचा विषय भरकटत चाललेला आहे आणि त्याच्या मागे राजकारण बनत चाललेलं आहे. तर नक्कीच आपण ह्या गोष्टीला ह्या मंजुरी देऊ नका, अशा वारंवार मला व्हॉट्सअपवर माझ्या तक्रारी येत होत्या. कोणी पर्सनली येऊन भेटत नव्हतं, पण व्हॉट्सअपला मला पर्सनलला तक्रारी येत होत्या की ताई तुम्ही जो निर्णय घेतलेला आहे तो योग्य आहे. आम्ही असं म्हणत नाही की तुम्ही त्यांच्या बाबतीत विचार करू नका, त्यांच्या बाबतीत पण विचार करा, पण आमच्या पोटावर पण पाय येणार नाही ह्याची पण तुम्ही खबरदारी घ्या. अर्थात आता नगर परिषदेच्या माध्यमातून एक चांगला निर्णय आणि फेरीवाल्यांचा जो काही आक्रोश आहे तो माझ्या मते या निर्णयामुळे आता कुठेतरी कमी होईल. काय सांगाल उपनगराध्यक्ष म्हणून तुमचं सुद्धा ज्यांनी आतापर्यंत नोंदणी केली नाही किंवा ज्यांना व्यवसाय करायचा त्यांना काय आव्हान आहे? खरं तर आपण जर आता बघितलं तर बदलापूरची लोकसंख्या ही झपाट्याने वाढतीये, कुठेतरी 5 लाखापर्यंत ही लोकसंख्या आलेली आहे. आणि आता खरंच जर आता आपण आपल्या शहराला व्यवस्थित शिस्त लावली नाही किंवा जर आपण लोकांना आपण जे इलेक्शन्सच्या वेळेस आपण जे लोकांना सांगितलं होतं की त्यांना आम्ही व्यवस्थित रस्ते देऊ, व्यवस्थित सुखसुविधा देऊ, हेच जर आम्ही आता जर त्यांना देऊ शकलो नाही तर मग आम्ही त्यांची फसवणूक केल्यासारखं आहे. आणि कुठेतरी आपल्याला आत्तापासून जर आपण सुरुवात केली तरच हे बदलापूर शहर साफ होऊ शकतं आणि एक शिस्त या शहराला लागू शकते. आणि ह्याची सुरुवातच आम्ही सुरुवातीचे जे काही सभा घेतल्या त्याच्यात आम्ही प्रामुख्याने हा विषय घेतलेला होता. आणि जेवढे काही 900 नोंदण्या झालेल्या होत्या त्याची व्यवस्थित स्क्रुटिनी करूनच आम्ही जे 319 जे फॉर्म्स आता आपण जे सिलेक्ट केले आणि काल जी बैठक झाली ही त्यांच्या समितीची लोक होती, आपली जी वेंडर कमिटी होती, आपले प्रशासन, आपले मुख्याधिकारी होते, नगराध्यक्षा मॅडम होत्या. त्याच्यामुळे असं कुठेच नाही की एकतर्फी कुठला निर्णय घेतला गेलेला आहे. त्यांच्या सगळ्या मागण्या किंवा त्यांचा पूर्णतः विचार करून त्यांच्याशी सगळ्या गोष्टी डिस्कस करूनच हा व्यवस्थित आराखडा आपण आखलेला आहे. आणि आता जे काही लोकांना आपण 319 जे काही वेंडर्स आहेत त्यांनी ह्या अलोकेट केलेल्या जागेतच त्यांनी त्यांचा व्यवसाय करणं अपेक्षित आहे किंवा अनिवार्य आहे. जर ते कोण कुठेही आपल्या मनाने बसतील तर मग त्यांच्यावरती याच्या पुढे कारवाई केली जाणार आहे. आणि आता आपण जे 900चा आपला ऍक्च्युली प्लॅन होता आहे 319, उर्वरित आपल्याकडे भरपूर जागा आहे. तर जेवढे काही आपले स्थानिक वेंडर्स आहेत मी खरंच त्यांना पुन्हा पुन्हा आवाहन करीन की त्यांनी त्यांचे प्रस्ताव लवकरात लवकर नगरपालिकेकडे त्यांनी सोपवावे की जेणेकरून आम्हाला त्यांना लवकरात लवकर जास्त प्राधान्य देऊन त्यांना सुद्धा एक सुनिश्चित जागा देता येईल की जेणेकरून त्यांचंही कुठे नुकसान होणार नाही आणि अधिकृतपणे ते त्यांचा व्यवसाय करू शकतील.